गरम पराठे आणि मशरूमची भाजी एकदम क्रीमी आणि टेस्टी आहे. मशरूम याला टाकले पाण्यात, गरम पाणी झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचे मशरूम. गरम पाण्यात मशरूम घातले, त्यात माती सगळी निघून जायला पाहिजे. हे मशरूम चला यांना कट करूया. मशरूम छान असे चिरून घ्यायचे, थोडं तेल घालून परतून घ्यायचे. खूप लाल करायचे नाही, ग्रेव्ही आपल्याला पांढरी पाहिजे. कांदा, टमॅटो आणि थोडे काजू आणि आपण आलं लसूण पेस्ट घालूया. वाटलेलं वाटण, तेल घालूया. लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला, मीठ. घातले आपण चीज, घरची फ्राय. त्यामुळे आपली भाजी क्रीमी आणि टेस्टी होते. लोणी ताजा आणि छान, दोघं मिक्स करूया. त्याच्या भाजीला आता छान कलर येईल. त्याच्यातच मशरूम आपण सॉल्ट करूया. थोडे हळद, मीठ घालू. मीठ, थोडी हळद, ते आपण परतून घेऊ. मशरूम खूप फ्राय करायचे नाही, नाहीतर खूप चिवट होतात. साजूक तुपाने पण चव छान येते. गरम मसाला. आता भाजी छान आपली शिजलेली आहे. घातले आपण आता मशरूम, हे आपण छान शिजवून घालायचं आहे. थोडं गरम पाणी आणि छान उकळी येऊ द्या, शिजवून घ्या. छान पराठा भाजून घ्यायचा. छान पराठा गरम ते ताट तयार झाले.